रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, बहुत सुकृताचे जोडे, बहुत सुकृताचे जोडे, बहुत सुकृताचे जोडे, बहुत सुकृताचे जोडे, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, जय जय राम कृष्ण, 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 जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि, जय जय राम हरि। गीता 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 वाचे जे म्हणते,
गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा गीता 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 वाचे जे म्हणती गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा नित्यनेम वाचे वदताक्षरे नित्यनेम वाचे वदताक्षरे भव सिंधु तरे अर्धक्षणी नित्यनेम वाचे वदताक्षरे नित्यनेम वाचे वदताक्षरे भव सिंधु तरे अर्धक्षणी एका जनार्दनी जयाचा हा नेम एका जनार्दनी जयाचा हा नेम तया पुरुषोत्तम न विसंबे एका जनार्दनी जयाचा हा नेम एका जनार्दनी जयाचा हा नेम तया पुरुषोत्तम न विसंबे नित्यनेम वाचे वदताक्षरे नित्यनेम वाचे वदताक्षरे भव सिंधु तरे अर्धक्षणे विठोबार कुमारे जय जय विठोबार कुमारे विठोबार कुमारे जय जय विठोबार कुमारे जय जय विठोबार कुमारे विठोबार कुमार 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 हरी माऊली महावैष्णव शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा हा सेवेकरता अभंग घेतलेला असून आजच्या ह्या सेवेचं जे प्रवृत्तीनिमित्त आहे गीता जयंती त्यानिमित्त या अभंगाचं नियोजन केलेलं आहे. आणि या अभंगातून महाराज म्हणतात प्राति अनुभूतीपूर्वक गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा नित्य नेम वाचे वदता अक्षरे भव सिंधु तरे अर्धक्षणी एका जनार्दनी जयाचा हा नेम एका जनार्दनी जयाचा हा नेम तया पुरुषोत्तम न विसंबे एका जनार्दनी जयाचा हा नेम तया पुरुषोत्तम न विसंबे नित्यनेम वाचे वदताक्षरे भव सिंधु तरे अर्धक्षणी जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे
ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो ओ तुमचा अनुग्रह लादलो करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो तुमचा अनुग्रह ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने ते भाविका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो भावाजी सद्गुरुदास तुका समचरण सरोजम सांद्रणीलाबधामम जगनहित पाणी मननन मननान तरुण तुळशीमाला कंदनम कंजनेत्रम सदै धवलहासम विठ्ठलम चिंतयामी प्रथमतः पांडुरंगाला वंदन करून संत श्रेष्ठ गुरुजनांना वंदन करून तिसरा नंबर तुम्हा सर्व श्रोत्यांचा साथीदारांचा आहे. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या महाराजांच्या उक्तीप्रमाणे आपण सेवा करायची आहे. प्रवृत्तीनिमित्त आहे गीता जयंती त्यानिमित्त आपली चाललेली सेवा आणि हा जो अभंग एकनाथ महाराजांचा घेतला आहे मला वाटतं सर्वांच्या पाठातील नाही कधीतरी प्रसंगानुरूप या अभंगाचं चिंतन होत असते तेव्हा मागं पुढं होते जर तरीसुद्धा मोबाईलमध्ये बघून म्हणा मला वाटते आणि ऐकून ऐकून पाठ होते. दोन अभंग भावधरणीय वाच्य ज्ञानेश्वरी आणि हे दोन अभंग त्यांचंच आहेत आणि ते समान आहेत. असो त्यातला भाव महत्त्वाचा आहे. या अभंगातून महाराजांनी काय प्रातिभ अनुभूतीपूर्वक गीतेचं महात्म्य प्रतिपादन केलेलं आहे. गीतेचं महत्त्व आता गीता आपण थोडक्यात काय चिंतन करायचं आहे या प्रसंगानुरूप. गीता कुणाची, गीतेचा अधिकारी कोण, गीतेचा विषय काय आणि गीतेचं फल काय याचं थोडक्यात आपण चिंतन करायचं यथामती ह्या वेळेमध्ये. आता गीता 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 3 वेळ म्हटलेलं आहे त्याचं बी चिंतन करूयात. 3 वेळ का म्हटलं, त्यांच्याकडे काय शब्द दुसरे नव्हते का? मोबाईलमध्ये फक्त 2च वेळ लिहिले आहे ते चुकीचं आहे. ते म्हणजे गुगलला जे आहे ते त्यांनी 2 वेळ लिहिले कारण ते अपभ्रंश होतो आहे. त्या शब्दाच्या पाठीमागे काहीतरी भाव आहे. प्रत्येक शब्द संतांच्या साहित्यातला एकही शब्द कमी किंवा एकही शब्द जादा घालून चालत नाही. त्याला काहीतरी अर्थ आहे, अर्थपूर्ण असते. आपण त्याचा विचार करूया. गीता म्हणजे काय? आता कुणाची गीता? गीता म्हणजे कुठली आता व्यवहारातलं नाव म्हणजे गीता असं नाही. कोपार्डेकरांची गीता, पाटलांची गीता, पवारांची गीता नव्हे. ती गीता त्या गीतेचा गीत किंवा गीता हे कुठल्या वस्तूचं नाव नाही, गीता हे कुठल्या माणसाचं नाव नाही, गीता हे कुठल्या गावाचं नाव नाही. गीता ही देवाची वाङ्मयीन मूर्ती आहे. देवानं आपल्या भक्ताशी साधलेला जो संवाद आहे त्या संवादाचं नाव आहे गीता. आपल्याला सर्वांना प्रसंग माहिती आहे. गीता कधी निर्माण झाली? गीता जयंती आपण म्हणतो. कधी निर्माण झाली? कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडवांचं सैन्य एकत्र गेलं, युद्धासाठी गेलं. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. त्या कुरुक्षेत्रावर गेलं आणि त्या कुरुक्षेत्रावर गेल्यानंतर ते सैन्य बघितलं. आपल्याला कथा सर्वांना माहिती आहे. अर्जुन म्हणला देवा दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ नेऊन उभा करा, मला कोण युद्धाला आले आहेत, कुणावर मला युद्ध करायचं आहे बघायचं आहे. आणि देवाला तेच पाहिजे होतं. बरोबर देवानं प्रमुख माणसांच्या समोरच रथ येऊन उभा केला. कारण तो कसा आहे परमात्मा, ज्या कार्यासाठी अवतार घातला ते कार्य पूर्ण व्हायला पाहिजे म्हणून कुठल्या एका कडेला नेऊन उभा केला नाही, मध्य सेंटरला. ज्या ठिकाणी कृपाचार्य, भीष्माचार्य, द्रोणाचार्य
असे मोठमोठे जे योद्धे होते कौरवांच्या बाजूचे त्यांच्या समोरच नेलं आणि त्यांना बघितल्यानंतर अर्जुनाला विषाद निर्माण झाला आणि मी युद्ध करणार नाही म्हणून धनुष्यबाण टाकून रथावरून खाली उतरला आणि देवाला म्हटला, देवा मी युद्ध करणार नाही. आणि त्यावेळी जे भगवंताच्या मुखातून शब्द आलेले आहेत त्याचं नाव आहे गीता. ते एक तत्त्वज्ञान आहे. हे एक झालं. आता गीता हे कुठल्या भीष्म पर्व, महाभारतातलं जे भीष्म पर्व आहे त्या भीष्म पर्वामधले महाभारतातलं हे तात्पर्य सार निवडून काढलेलं सार म्हणजे गीता आहे. तुम्ही आम्ही पारमार्थिक लोकांनी याचं चिंतन जर केलं तर संस्कृतमध्ये भगवद्गीता म्हणजे काय, गीता आणि काय ब्रह्मसूत्र उपनिषद आणि दशोपनिषद हे प्रस्थांतरी आहे संस्कृतमधलं. आणि त्या मराठीमध्ये प्रस्थांतर त्याच्यावरच काढलेलं कुठलं मग ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि तुकोबांची गाथा हे मराठी प्रस्थांतर आहे. तुकोबांची गाथासुद्धा बघा चारी वेदाचं तात्पर्य सार तुकोबांच्या गाथ्यात आहे. मग कुठलाही त्यातला तिन्हीतला एकही ग्रंथ जर आपण चिंतन केलं तर परमार्थ करून संपतो. ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं तर परमार्थ करून संपतो, भागवताचं चिंतन केलं तर परमार्थ करून संपतो. पण इथं महाराजांनी आता इथं गीतेचं महत्त्व या प्रसंगानुरूप काय केलं आहे, गीता 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 वाचे जे म्हणते. आता इथं महाराजांनी जे तिथं कसं आहे भगवद्गीता आहे, श्रीमद भगवद्गीता आहे आणि इथं नुसतंच गीता आहे. मग ते वेगळं काय अशी शंका कोणतरी घेईल. त्याला एकनाथ महाराजांचंच बघा. एकनाथ महाराजांचं नाव कसं, एकनाथ महाराज आहे की नाही. मग त्यांना नुसतं नाथ महाराज म्हटलं तर कोण लक्षात येतं आहे, एक म्हटलेलं नाही ना. मग तसं भगवत न म्हणता नुसती गीता म्हटली तर काय लक्षात यायला पाहिजे, गीताच लक्षात यायला पाहिजे. लक्षात यावं असं व्यवहारामध्ये अनेक मराठी भाषेमध्ये आपल्या प्रकार आहेत महाराज. आणि ह्यातले 3 वेळ म्हणण्याचा जो भाग केला आहे. आता इथं गीता पहिला शब्द गीता म्हणजे सांगितली कोणी, गीता सांगितली कोणी. दुसरा शब्द आहे गीता ती श्रवण कोणी केली, त्याचा अधिकारी कोण. आणि तिसरं गीता म्हणजे त्याचं फल काय, त्याचं फल काय. म्हणून गीता 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 वाचे जे म्हणती, गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा. केवढं एकाच पहिल्याच वाक्यात त्याचं फल आणि त्याचं म्हणजे हे काय सांगितलं, हां दोन्ही सांगितलं विषय आणि फल. त्याचा विषय काय तसं बघितलं तर आपण चिंतन करतो. ज्ञानेश्वरी आणि गीतेचा विषय काय, 3 विषय आहेत यात, 3 प्रकार आहेत, कर्म, उपासना आणि ज्ञान. पहिली गीता म्हणजे कर्म, दुसरी गीता म्हणजे उपासना आणि तिसरं गीता शब्द म्हणजे ज्ञान. ज्ञान पहिली गीता म्हणजे सांगणारा, दुसरी गीता म्हणजे श्रवण करणारा आणि तिसरी गीता म्हणजे अनुकरण करणारा. नुसतं श्रवण करणार. मग तुम्ही म्हटलं काय, मग चांगलं बोलला तुम्ही. मग बसल्या नुसतं श्रवण करून का उपयोग, त्याचं मनन निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधून पाहिजे का नको. श्रवण बरेच जण करतात. हां मॅडम बोला. श्रवण बरेच, हॅलो. पण ते अगोदर श्रवण करायला वाया गेलं असाही त्याचा भाग नाही, असाही त्याचा भाग नाही. जाईन. आता हा गीता सांगणारा कोण आहे, भगवान परमात्मा आहे. स्वतःच्या मुखानं श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला ही गीता सांगितली. किंवा जया निद्रिताचा घोरू तो हा वेदांत सागरू. बरंच आपण व्यवस्थित स्वतः प्रत्यक्ष भगवंताने सांगितले. भगवंत कोण, सर्व जगताचा अभिन्न निमित्त उपादान कारण असणारा, अधिष्ठान असणारा परमात्मा, सर्व जगाची ज्याच्याकडे सत्ता आहे, नवे सर्व जगाचा जो मालक आहे, विश्वाचा मालक आहे, त्यानं अर्जुनाला सांगितलं. मग कुणाला देव सांगतो, अधिकार बघितल्याशिवाय सांगत नाही. मग त्याचा अधिकार आता सांगणारा कोण आहे, भगवान परमात्मा आहे. मग पहिला शब्द गीता सांगणारा कोण आहे, भगवान परमात्मा आहे. हां भगवान आहे, भगवान श्रीकृष्ण आहेत. कृष्णम वंदे जगद्गुरु असा. मग आता अधिकार कोणाचा,
दुसरी गीता. अधिकार पाहिजे नाही, सांगणारा अधिकारी कोण? अर्जुनासारखा दुसरा कोण अधिकारी? त्या क्षेत्रामध्ये 100 कौरव होते आणि पांडव किती? 5. म्हणजे 105 जणांमध्ये देवाला एकट्याचाच अधिकार दिसला. बाकीच्यांना धर्मराजाला सांगितली का? भीमाला, नकुल सहदेवाला, द्रौपदीला नाही, कुणाला सांगितलं नाही. जेन संगे बंधू बलिभद्राशी, जेन संगे पिता वसुदेवाशी. ते गुही अर्जुनीशी बोलत, गुही आहे ते. त्याला मग कसा पाहिजे? 9व्या अध्यायातला 22वा श्लोक म्हणा बघू. अनन्या चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते तेषां नित्ययुक्तानां क्षेम वहाम्यहम. हां, काय महत्त्वाचा श्लोक आहे बा. तर जो अनन्य देवाचा भक्त आहे, देवाचा तो अनन्य भक्त पाहिजे. अनन्य कशा? देवा भाग तेचंच मग योगक्षम वाहत होतो, त्याचंच. त्याला माऊलीनं सोपं करून सांगितलं तिथं. जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारे मी जन्म मरण शरणागता शरण्ये मीची को. किंवा दुसरं सुमनू आणि शुद्धमती अनिंदकू अनन्य गती गौप्य ही तया प्रती चाळे विजय सुखे. आता हे गुप्पित आहे नाही, गौप्य आहे. अर्जुनालाच कसं सांगितलं? अर्जुन कसा होता? सुमनू होता. त्याचं मन शुद्ध होतं, मती शुद्ध होती. सुमनू आणि शुद्धमती. तिसरं गुण कुठलं? अनन्य गती. देवाशिवाय त्याला दुसरं काय दिसतच नव्हतं. अनन्य अन्यन. अनन्य शब्दाचा अर्थ काय? हां, अन्यन. थोडक्यात जे लहान बाळ असते ते आईला सोडून दुसरीकडे राहत नाही. नवे नवे एका मी नेहमी उदाहरण सांगतोय. असे माता भगिनी श्रवणला बसल्यात, कुठला तरी कार्यक्रम आहे, सगळ्या माता भगिनी, आणि ती अनन्य ती बाळाला घेऊन आलेली आहे. कारण तिच्याशिवाय ते राहत नाही, ती बाळाला घेऊन आलेली असते. ती जरा कुरूप आहे, दिसायला सुंदर नाही, ती काळ्या रंगाने होती, कुरूप होती. आणि ते झोपलं बाळ म्हणून तिथंच ठेवलं आणि ती जरा काहीतरी कामाने जरा बाजूला गेली आणि ते बाळ उठलं, रडायला लागलं. त्याला आता कोण पाहिजे? आई पाहिजे. आता तिची आई काळी आहे, कुरूप आहे. तिथे एखाद्या सिनेमाच्या नटीने जरी त्याला उचलून घेतलं, सुंदर दिसणाऱ्या, तर तिच्याकडे ते जाईल का? त्याच्या आईपेक्षा ती सुंदर दिसायला आहे, रूपानं सुंदर आहे, रंगानं सुंदर आहे, गोरीपान आहे. तिनं घेतलं तर त्याच्याकडे ते बाळ जाणार नाही. अन्य न, त्याला तिचीच आई पाहिजे. तसं एक धरीला चित्ते आम्ही रखुमाईचा पती, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि का पे काम आणि का दुसरे, आणि का म्हणा दुसरे मदना आणि का दुसरे मज नाही आता, मज नाही आता, मज नाही आता. आणि का दुसरे, अनेक दुसरे मज नाही आता. नेमिलिया चित्तापासून या पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी. पांडुरंग असा ज्याच्या व्रतीचा निश्चय आहे त्याचाच देवावर भाव आहे. आम्ही सुद्धा परमार्थ करतो, आम्ही सुद्धा. आता आम्ही परमार्थिक नाही सगळे, सगळे परमार्थिक जाऊ. मग आता मला सांगा, आमचा देव भाव आहे, देह भाव आहे का सोहम भाव आहे? सोहम भाव याचा अर्थ काय? मीच देव असा निश्चय आहे का आमचा? त्याला सोहम भाव म्हटले. सोमभावे पारंगतू. सोमभाव आहे का? सोमभाव आमचा सोमभाव नाही, आमचा देह भाव आहे. वरचा भाव आहे. कसला भाव आहे? देव. मग मग महाराज जरी असला, कीर्तन सांगणारा जरी असला, प्रवचन सांगणारा जरी असला, वाऱ्या करणारा जरी असला, तरीसुद्धा आमचा देहभाव आहे. मग जोपर्यंत देह भाव आहे तोपर्यंत देव आम्हाला सहकार्य करू शकत नाही. मग त्याला तुम्हाला सर्वांना परिचित उदाहरण आहे. कुठलं सर्वांना परिचित उदाहरण आहे? द्रौपदीचं. कथा माहिती आहे. दुःशासनानं साडीला पदराला हात घातला, साडी वडाली, तिनं
साडी नेसत असताना माता भगिना माहिती आहे पहिली गाठ मारलेली असते, त्या गाठीवर एक अंगठा ठेवलेला असतो. सगळ्यांना अगोदर विनंती करते आणि डोळा झाकलेला असतात ना, हाक मारले, गाठीवर अंगठा. साड्या कधी पुरवल्या? ज्यावेळी दोन्ही हात वर केलं त्यावेळी. जोपर्यंत गाठीवर अंगठा आहे तोपर्यंत अजून काय आहे? देहभाव आहे. मी माझी लाज मी राखू शकते, होय की नाही? आम्हाला देवाची, मग आमचं कसं आहे, आमचं देवाची गरज नाही. काय करायचं परमळ? हे असं केलं तसं केलं तर माझा भागतंय. मग असा आमचा कसला भाव आहे? देहभाव आहे. मग देव त्याला आपलं म्हणत नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, देवानं म्हणायला पाहिजे हा माझा भक्त. देवानं जर म्हटलं हा माझा भक्त का नाही, तर मग देव त्याच्यासाठी काय करेल काय सांगता येत नाही. योगक्षम वहाम्यहम. त्याच्यासाठी मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात योगक्षम त्यांचा जाणे जड भारी, वाट दावी करी धरून आहे. कुणाचा? देव ज्याला आपला भक्त म्हणतो त्याचं आहे उदाहरण. देवाने म्हणायला पाहिजे, आम्ही माप म्हणू ह भ प. आमच्या पदव्या देवाने दिलेल्या आहेत काय आमच्या आम्ही लावल्यात? आमच्या आम्ही लावल्यात. मग कुठल्या सगळ्याच पदव्या घ्या. आता ते पदवीचं हे उसळून चालले सगळं. कोण वेदांताचार्य, ह भ प, कीर्तन केसरी, परमार्थ भूषण, काय काय असतील पदव्या, ह्या ज्याच्या त्यानंच लावून घेतलेल्या असतात. कुणी दुसऱ्याने दिलेलं नाही, देवाने दिलेले नाहीत. तुमचं तुम्ही लावा, तुमचं तुम्ही पुसून टाका, त्याच्याबद्दल आमचं काही मत नाही. पण देवानं म्हणायला पाहिजे. त्यासाठी कथा तिथं नारद मुनी नापास झाले. महाराज नारद मुनी नापास झाले. मी बऱ्याच वेळा सांगितली कथा ती. नारद मुनी रोज देवाच्या दर्शनाला जायचे नाही. देव बसले असताना तिथं ते एक यादी पडलेली होती. ती यादी नारद मुनी यादी घेतली आणि ती यादी वाचली. तर त्या यादीत 1 नंबरला नाव नारद मुनींचं होतं. मग खाली सगळी नावं. कुतूहलानं नारद मुनी विचारलं, देवा कसली यादी आहे? देवाला माहिती होतं हे काय विचारतात. देव म्हणले, ती यादी माझ्या भक्तांची आहे. माझ्या भक्तांची आहे म्हटल्यानंतर माझे जे भक्त आहेत त्यांची ती यादी आहे, आणि त्यात 1 नंबरला नाव माझं म्हटल्यानंतर नारद मुनींना थोडासा बाधा झाली. किंवा एवढ्या सगळ्यात मी 1 नंबरचं. मग तिथं अर्जुन आहे, हनुमंतराय असला तरीसुद्धा त्यांच्यापेक्षा मी श्रेष्ठ, त्यांच्यापेक्षा थोडीशी बाधा झाली. मग ते नारद मुनी मनोवेगानं जायचं नव्हतं नाही, लगेच हनुमंतरायांच्याकडे गेले. हनुमंतराय नमस्कार केला. नमस्कार, या 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 देवा महाराज या, बरेच दिवसांनी दर्शन झालं, बरं झालं, या बसा. काय बेत? काय नाही, सहज देवाकडे गेलतो. बरं, तुम्हाला रोज देवाचं दर्शन मिळते, आम्हाला मिळत नाही म्हटले. आम्ही आपलं चिंतनच करत बसतोय. काय झालं मग? काय क्षेम कुशल? काय नाही म्हटले. तिथे एक यादी पडलेली होती देवांच्या तिथे आसनावर. ती यादी वाचली तर ती देवाची भक्ती करणाऱ्या भक्तांची यादी होती. होय. मग काय झालं? मग त्या यादीत माझं नाव 1 नंबरला आहे. माझं नाव वा वा वा. हनुमंतराय म्हणले, तुमचं नाव 1 नंबरला असणारच म्हणले, कारण तुम्ही सततम कीर्तयंतो मा विकता नाव, सतत तुम्ही कीर्तन करता, विनाखाली ठेवत नाही, मग तुमचं नाव असणारच म्हणले. खरं म्हणले त्या यादीत तुमचं नाव नाही, हे सांगत होतं नारद मुनींना. तुमचं त्या भक्तांच्या यादीत नावच नाही. हनुमंतराय म्हणले, त्या यादीत नसेल, दुसऱ्या यादीत असेल. दुसऱ्या यादीत? दुसरी यादी आहे की म्हणली. मग नारद मुनींना वाटलं काय ती दुसरी यादी म्हणजे पुरवणी जोडलेला कागद असेल, त्यात असेल कदाचित. असं वय बघूया म्हणले. नारद मुनी आणि परत गेले देवाकडे. म्हणले, देवा दुसरी आणि यादी आहे? देव म्हणले, आहे की. ते आहे ना का दुसरी यादी. ती यादी वाचली. यांना म्हटलं तिथं 50 नंबरला गेलं तर आता 51 नंबरपासून चालू आहे पाहिजे नाही पुरवणी म्हटल्या. तर तिथं पण 1 नंबरवर ना, आणि त्या यादीत 1 नंबरला हनुमंतरायाचं नाव. नारद मुनी म्हणले, ही काय भानगड आहे, ही यादी कसली? तर देव म्हणले, मगाशी जी तुम्ही यादी वाचली ती जे भक्त माझी भक्ती करतात त्यांची ती यादी आहे, आणि ही यादी मी ज्यांची भक्ती करतो त्यांची ती यादी आहे. देव ज्याची भक्ती करतात, म्हणून महाराज माऊलीने सांगितले घातले बा, दोवरी दोन्ही भुजालो घेऊनी अलिंगावया लागुनी तयाचे अंग. 2 हात नसताना 4 हात गुण. कुणाला? कुणाचं? जे कैसे माझ्या गुणी झाले देश काला ते विसरले,
कीर्तने सुखी झाले आपण पाची तयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा जेत नाम घोष बरवा करते माझा. असा अर्जुन आहे, असा अधिकारी पाहिजे, असा अधिकारी पाहिजे ज्याचा देहभाव नाही तर देवभाव आहे. सोमभाव त्याला म्हणतात. सोमभाव, सोम म्हणजे मीच देव. गीता म्हणजे देव, गीता म्हणजे अनन्य भक्त. आणि आता तिसरी गीता शब्द आहे. त्या गीतेमध्ये जे तत्वज्ञान सांगितले त्याप्रमाणे आचरण करणारा, त्याप्रमाणे आचरण करणार. तुम्ही आम्ही करतो ना सगळं. आता पाठ आहेत आम्हाला सगळं, गाथा पाठ आहे, कीर्तन पाठ आहेत, प्रवचन पाठ आहे, सगळं आहे. आचरण आहे का? त्याप्रमाणे वागतो का आपण? वागत नाही महाराज, वागत नाही. म्हणून महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये हे सांगितलं आहे, गीता 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 वाचे जे म्हणती, गीता 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 वाचे जे म्हणती, गीता 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 वाचे जे म्हणती, गीता 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 वाचे जे म्हणती. नाही पुनरावृत्ती तया नरा, नाही पुनरावृत्ती तया नरा, नाही पुनरावृत्ती तया नरा, नाही पुनरावृत्ती तया नरा. नित्य नेम वाचे वदताक्षरे, नित्य नेम वाचे वदताक्षरे, वदताक्षरे. नाही काय म्हणतात? गीता 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 वाचे जे म्हणती. फल काय त्याचं? काय सांगितलं फल? नाही पुनरावृत्ती तया नरा. पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा जन्म नाही, त्याला जन्माला यावं लागत नाही. जे नेहमी गीता 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 वाचे जे म्हणती, म्हणजे आपण वाचतोय पण अर्थाकार ज्ञानेश्वरी वाचायची, वाचलेल्याचं फलच आहे महाराज. गीता वाचलेल्याचं फल फार आहे. नुसतं वाचलंच नाही तर ते अर्थाकार वृत्तीनं वाचलं तर त्याच्यापेक्षा फल आहे. आणि नुसतं वाचून अर्थाकार वृत्तीने वाचून त्याप्रमाणे अनुकरण केलं तर मग ते फल देवाला आवडणार आहे. आचरण पाहिजे तसं, होय का नाही? बघा माऊलींच्या बऱ्याच जे दिसलं प्रसंग दिसतोय तो सांगतो. तुम्ही आम्ही सर्व मानाला हपापले आहे का नाही? मान मिळावा असं वाटतं. मला तिथं गेलो, मला विचारलं सुद्धा, या सुद्धा म्हटलं नाही. आणि प्रवचनात श्लोक कुठला घ्यायचा? स्वकीर्ती कहाणीनं ऐकावी, संबंधी सोयीनं देखा. आता ही ओवी सांगायची कुठं आणि त्याचा अर्थ काय? त्याला ते महाराज लोक काही सांगतात अर्थ. जाड्या माणूस होता, जाड्या. महाराज कसा होता? गबगबीत, मोठं पोट, गबगबीत महाराज. आणि प्रवचनाला निघालं, एस टीनं प्रवास. मग ज्या गावात जायचं तिथं टांग्यानं जायला लागत. टांग्याचा जो नंबर होता तो टांगा तिथला घोडा जरासा किरकोळ होता, किरकोळ घोडा. मग ह्यो टांग्याचा बसला, टांग्यात बसल्यावर पुढं घोडं उचलते काय असं एवढं त्याचं वजन. हे म्हणलं आठीप, म्हटलं पळीव घोडा पळीव. म्हटलं मला प्रवचनला जायचं, व्याख्यानला जायचं आहे किंवा प्रवचनला जायचं आहे. कुठं? अमक्या अमक्या ठिकाणी. आता त्याचं वजन वाढल्यामुळे ते घोड्याची ताकद कमी पडायची, ते काय पळायचं नाही. ह्यो सारखा मार मार त्याला म्हणायचं. त्या कोणाला? टांगावाल्याला. अहो तो टांगावाला म्हणला, अहो मारून मारून बेजार झाला आहे, रक्त फुटलं आहे, त्याला काय पळाय ना, आणि जेवढं पळतंय तेवढंच पळतंय. नाही नाही माझी टायमिंग चुकते म्हणली. कसा तरी शेवटच्या क्षणाला त्या ठिकाणावर त्या टांगावाल्याने त्याला पोचवला. आणि टांगावाला म्हणला, महाराज आजच्या प्रवचनाचा विषय काय? जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेदाभेद भ्रम. आता ह्या विषयावर बोलायचं आणि तिथं जर त्यातलं हे आचरण जर तसं नसेल तर त्याच्यासाठी देव येईल का? येणार नाही, येणार नाही महाराज. तो देव आपलं म्हणणार नाही. म्हणून गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा. त्याला पुन्हा जन्माला यावं लागत नाही. काय यायला लागत नाही त्याला? म्हणजे शेवटचा मोक्ष त्याला प्राप्त होतो. कुठला मोक्ष? चौथा, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. शेवटचा पुरुषार्थ प्राप्त होतो.
सायुज्य मुक्ती, मुक्तीच मुक्ती हे त्यातलं वर्म आहे. पण आमचं का घडतंय ते आता जर कारण शोधलं तर आमचं कर्म आड येते. पुन्हा आम्हाला जन्माला यावं लागतं. याचा अर्थ काय? मागच्या जन्मातलं कर्म. त्या कर्माला कारण काय? कर्माला कारण काय शोधा पाहिजे नको? कार्यकारण भाव शोधा पाहिजे नको? कारणाचं कार्य शोधा पाहिजे. का कारण काय? त्या सगळ्या कर्माला कारण आमच्याकडून पाप पुण्य घडले म्हणजे कर्म घडले अनेक जन्मामध्ये. याला कारण काय? देहभाव. देहभाव म्हणजे काय? मी देह म्हणजे काय? मी देह म्हणजे अहंकार. त्याला कारण काय? अहंकार आहे महाराज. म्हणून माऊलींनी सुद्धा म्हटले बघा, नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. अशी तिथे आहे. हा अहंकार आहे. हे अहंकार बाधक आहे. तुकाराम महाराज म्हणतात अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. मग अहंकार गेलाय का आमचा? अहंकार गेलाय का बघा? अहंकार झाला नाही. आम्ही महाराज लोक असलो तरी, जगाचं कशाला बोलायचं, आम्ही महाराज लोक असलो तरी आमचा अजून अहंकार गेला नाही. मी काय घेत नाही, हा सुद्धा अहंकारच आहे. हा सुद्धा मी अहंकारच आहे महाराज. बरोबर ना? मी कीर्तनला प्रवचनाला गेलो का नाही, मी कशाला हात सुद्धा लावित नाही, काय घेत नाही. म्हणजे हा सुद्धा सूक्ष्म अहंकार आहे. सूक्ष्म अहंकार आहे. नवे अहम ब्रह्मास्मी जरी म्हटलं तरी बी अहंकारच आहे ना, तरी बी अजून सूक्ष्म अहंकारच आहे. संगम त्यक्त्वा म्हटलं का नाही? शुकमुनींना काय सांगितलं त्याने? जे आणलंय ते बरोबर ते टाकून द्या. म्हणजे काय टाका? त्यातला मी टाका. देह नवे मी हे सरे, देह नोहे मी हे सरे, उरलाऊ रे विठ्ठल, उरलाऊ रे विठ्ठल. म्हणा देह नोहे मी हे सरे, 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 देह नोहे मी हे मनवोनीला हो करा, उरलाऊ रे उरलाऊ रे उरलाऊ रे विठ्ठल, उरलाऊ रे उरलाऊ रे उरलाऊ रे विठ्ठल. मनवोनीला हो करा, मनवोनीला हो करा. बघा, देह नव्हे मी हे सरे, उरलाऊ रे विठ्ठल. मनोनीला हो करा, काळ सारा चिंतने. म्हणून काय करा? त्यात भगवंताच्या चिंतनात काळ जायला पाहिजे. जेवढा काळ चिंतनात गेला तेवढा अहंकारच बाजूला गेला, तेवढा अहंकार बाजूला गेला. म्हणून रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा. त्या अहंकार घालवायला एकमेव साधन जर कुठलं असेल तर देवाचं नाम आहे. देवाचं नाम आहे. ज्याचा देवाच्या नामामध्ये वेळ गेला, काळ गेला, तुका म्हणे काळ अवघा गोविंदू सुकाळ. सगळा काळ गोविंदाच्या नामात गेला तर तिथं अहंकार राहत नाही. मग त्या जन्माला काय यावं लागलं आम्हाला? इथं महाराज म्हणतात गीता 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 वाचे जे म्हणतील, नाही पुनरावृत्ती तया नरा. आणि जर नाही म्हटलं तर बरं, त्या पद्धतीनं म्हटलं तर पुनरावृत्ती नाही, नाही म्हटलं तर पुन्हा जन्माला यावं लागलं का नाही? मग तुमच्या आमच्या सगळ्यांची तक्रार काय हो? सगळ्यांची तक्रार काय? आता हा सिद्धांत जर कळला तर ते आमचे तळाशीकर महाराज म्हणायचे नाही, आदृष्ट जर कळलं तर उद्वेग होत नाही. आदृष्ट कळायला पाहिजे. आता आदृष्टाप्रमाणे झाड जाणीजे फुले, मानस जाणीजे बोले, भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे,
आताचे जे महाराज सर आता जे भोग आहे ते मागच्या जन्मातलं केलेलं असते. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले 80 किती. मग आमची तक्रार जन्माला आल्यापासून आहे का नाही. मग अर्जुनाला ते सांगितलं की उभा तुम्हाला सांगतो, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळीया ना म्हणून धनंजया देहापुरी. देवरूपी गावाला आलाच ना, आता मरणार नाही म्हणून चालणार नाही, मला दुःख होतंय म्हणून चालणार नाही. नाही नाही त्याच्या पुढं मला सुख झालंय म्हणून सुद्धा चालत नाही, कारण ते मागचंच आहे सगळं, कर्माचंच ते फल आहे. सुखदुःख हे कर्माचं फल आहे की नाही, दुःख. मग असं जर निश्चय झाला तर मग आता जन्माला आलोय म्हटल्यानंतर आपल्या कुटुंबातले काही मरणार का नाही, काही सोडून जाणार का नाही, नवीन आपण मरणार का नाही, मरणार ना. मग नुसतं ते कशी जातील सोडून, काही पळून जातील. आत्ताच्या भाषेत व्यवहारात बोलायला झालं तर पळून जातील, आमच्या मनाविरुद्ध जातील का नाही. मग कशाला उद्वेग करायचा. काही जण आत्महत्या करतील, कशाला उद्वेग मनात धरायचा. जन्माला आलो म्हटल्यानंतर हे असंच, कारण त्याला व्यवहार आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जायला लागते. डॉक्टरकडे गेले की औषध देतो डॉक्टर. औषध कडू असते का गोड, औषध कडू आहे ना. मग आता आजारातनं बरं व्हायचं झालं तर कडू औषध म्हणून चालेल का, बरं व्हायचं आहे ना, मग कडू खायलाच पाहिजे. तर संसाराला आलाच ना, हे सुखदुःखाचे चटके बसणारच. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोटे रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ शूनी पाठी लागले ओढाळ, कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. नाही तेवढं तुम्ही द्याला चिकटून बसला ते तरी आम्हाला वाटतं संसार आल्यानंतर मला हे मदत करील, मित्र मदत करील, आईबाप मदत करील, भाऊ मदत करील, आणि कोण पाहुणं पै सगळे सोयरे मदत करतील, अपेक्षा आहे का नाही. तेव्हा पाहुणा आला नाही बघा असं वाटतंय ना. माता पिता बंधू भगिनी कोणी ना पवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक दातनी. येथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. येथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. धर्म जागो सदैवाचा जे का परम उपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. बघा, माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी. रोज आपण प्रमाण म्हणतोय, पण अशा दृष्टीने त्याचं चिंतन व्हायला पाहिजे. संसाराला आलोय, जन्माला आलोय म्हणजे आईवडिलांच्यावर आपण आधारून राहून चालत नाही. एक म्हणून म्हटलं बघा की ते तात्पर्य काय ते कुठेतरी हिंदीमध्ये लिहिलेलं असतं कॅलेंडरवर. येताना काय आलास, एकटा आलास, जाताना एकटा जाणार. हिथं जे आहे ते तुझं आहे का. मग येताना एकटा लागा नाही, नुसता एकटा लागा, उडा आला, नागडा आला. इथं एवढी मी परवाच्या एका कीर्तनात मी सांगितलं तुम्हाला. हां, एवढी आमची कापडं आहेत, एवढी कपडे आहेत महाराज. किती कपडे. आता पूर्वीचं मी माझाच अनुभव सांगतो. शिवाजी महाराज 1970ला 70-71 दरम्यान त्या असले टेरिकॉटचे कापडे त्यावेळी नव्हते, कॉटनचे हे महाराज विकतात असले. खादी, किटली छाप खादी, मांजरपाट वगैरे असा. हां, त्यावेळी ते असं होतं. आणि त्यावेळी ते आमच्या चंद्र्याचा एक मांग होता, ते कापडं घेऊन यायचं. ते सुळसुळी टेरिकॉटचं कापड असायचं, टिरलिनचं.
ते पोपटी कलरचं कापड आणलेलं होतं. ते कापड 20 रुपयाला शर्टाचा पीस मिळायचा. मी आमच्या वडिलांना म्हणले, लहान मी बाबाला म्हटलं मला शर्ट पाहिजे. त्याच्या 70च्या बी अगोदर मला वाटते 64-65 दरम्यान. तर ते 20 रुपये आमच्या वडिलांच्याकडे नव्हतं. मी रडायला लागलो म्हटल्यावर त्यानं पोटवर मला मारलं तर त्यावेळी मार खाला, रडलो खरं शेवटी ते मिळालं नाही. ते त्यावेळेचा. आणि आता 2024 साल आलं. एवढी कापड आहेत, एवढी कापड आहेत. मला वाटते कदाचित मी गेलोच तर लाकडाची गरज भासणार नाही, कापडावरच भागल सर. एवढ्या साड्या आहेत की लाकडं गोळा करायची गरज नाही, त्यातच भागल. आहे ना असं का चुकीचं आहे यातलं काय? मी माझा अनुभव सांगतो, तुमचा तुम्ही आता अनुभव घ्या. जसे त्याने आपण चिंतन करायचं. काय करायचं आता? ते बी दिवस गेले आणि हे बी दिवस जाणार आहेत का राहणार आहेत? जाणार आहेत ना. मग जाणं आणि येणं हे संसारात आहे. माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तव सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचनी, येथे कोणी सोडविना एका. सद्गुरू वाचनी कुणाला शरण जावं? मग सद्गुरूला शरण जावं. अर्जुन देवाला शरण गेला का श्रीगुरूला शरण गेला? हां, हे त्यातला भरम आहे. देवानं गीता सांगितली ती देव म्हणून सांगितली नाही महाराज, गुरु म्हणून सांगितली. गुरु म्हणून सांगितले. म्हणून कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोजळ. पुढं काय म्हणतात? बाप रखुमादेवर विठ्ठल दिनाचा दया, धर्म जागो सदैवाचा जेबा परोपकारी. आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. म्हणून नाही पुनरावृत्ती तया नरा, नाही पुनरावृत्ती. गीता नाही पुनरावृत्ती, नाही पुनरावृत्ती. म्हणून काय बघा, पहिल्या पदात केवढं सांगितलं बघा मला. गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा. त्याला आता पुन्हा जन्म नाही. पण हे 3 वेळी गीता कळलं नो. ही गीता देवानं सांगितलेली आहे. ह्या गीतेचं अधिकारी देवाच्या मान्यता, देव मान्य आहे. कसं आहे? आम्ही लोकमान्य आहोत. कोण आहे? लोकमान्य, जनमान्य हे काय उपयोगाचं नाही महाराज. देव मान्यता, देवानं मान्यता दिली आहे अर्जुनाला. देव माझा आहे, नाही भक्त माझा. अर्जुन कोण आहे? माझा आहे. म्हणून तरी तिने ए हृदयीचे ते हृदय घातले. हे त्यातलं वर्म आहे. आणि मग गीता तिसरी गीता, त्याचं फल आणि त्याचं अनुकरण. अनुकरण जर तसं केलं सांगितले त्या तत्त्वज्ञानाप्रमाणे, तर त्याचं फल काय? त्याचं फल काय? फल काय? तो देवच होतो. तो देवच होतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी वजे तो. बघा, म्हणून हे त्यातलं वर्म आहे. म्हणून गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा. दुसरा एक महाराजांचा ज्ञानेश्वरी बरोबर. गीतेचं भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी. भावधारणिया वाचे जो ज्ञानेश्वरी, भावधारण भाव
स्वमुखे आपण सांगत सेविसू सांगत सेविसू बघा भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. हां, ज्ञानेश्वरी आणि गीतेतला काय फक्त भाषेचा प्रश्न आहे. ती संस्कृतमध्ये आहे आणि ही प्राकृतमध्ये आहे, एवढाच फरक आहे. नंतर देवानंच तेमध्ये देवानंच केलेलं आहे. तसं काही ठिकाणी असं म्हटलं आहे, गीतेमध्ये जे सांगायचं राहून गेलं आहे ते अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी, त्यांनीच अवतार घेतला आणि त्याचा विस्तारानं ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले. त्याला एक पुढं दानाचे जे प्रकार आहेत का नाही, दातव्य मिती यद्दान हां दीयते नुपकारी. हां, दान देत असताना तिथे एक सांगायचं गीतेमध्ये राहिले, फक्त दान द्यावं म्हटले. दान द्यावं. देशे काल्याचे पात्रेचे हां तद्दानम सात्विकम स्मृतम्. हां, सात्विक देश काल बघून बघावं, दान द्यावं म्हटले. पण त्यातलं सूक्ष्म चिंतन असं आहे, दान द्यावं. पण ज्ञानेश्वरीमध्ये काय त्यातला एक भाव ज्यादा आलेला आहे कुठल्यामध्ये, काय मी दिलं हे सुद्धा वृत्तीमध्ये असता कामा नये. ते सांगायचं राहिलं तर ते तिथं केले पुरा. हे दिलंय सुद्धा. आमचं तसं नाही, लक्षात राहते ते आम्हाला. शाळेत एखाद्याला पेन्सिल आपण उसणी दिलेली आत्ता लक्षात येते, पुढनं आला की येते का नाही सांगा. हां, शाळा कधी शिकून झालं वर्ष, एखादा समोर आलं, ह्याला मी ते चौथीत असताना त्याला मी पेन्सिल दिली बा, लक्ष येते का नाही. हे सुद्धा येता कामा नाही, त्याचं नाव आहे खरं दान. तसं इथं गीतेत जे सांगाय म्हणजे गीता आणि ज्ञानेश्वरी एकच आहे महाराज. आणि मग पुढच्या चरणामध्ये म्हणतात महाराज, नित्य नेम वाचे वदता अक्षरे भवसिंधू तरे अर्धक्षणी. काय भाव लिहिला आहे बघा. फक्त त्यातलं काय पाहिजे, नित्य नेमानं पाहिजे. नित्य नेमानं आम्ही वाचतोय कधीतरी सप्त्यापुरतं, कधीतरी. आता गीता जयंती म्हणून आमचं चाललं आहे गीतेचा पाठ रोज आहे का म्हणजे नित्य नाही. नित्य नेम वाचे वदता अक्षरे. अहो ते अक्षर नाहीत, ते अक्षर नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुनाला गी चितकळिका प्रकटली देवे. हां, ते अक्षर नाहीत महाराज. नित्यनेम देवाचं नाम आणि नामीचा अभेद असल्यामुळं प्रत्येक अक्षरामध्ये तो परमात्मा आहे. नव्हे ते अक्षर ब्रह्म आहे. ओम नमो जयाध्या म्हणजे काय, देवाचं ते शब्दरूप आहे, अक्षर रूप आहे, ओंकार स्वरूप देव आहे, देवाचंच आहे. मग प्रत्येक देवच आहे, तो देवच आहे. मग नित्यनेम. मग आता इथे शंका निर्माण होईल, नुसती वाचली गीता वाचली तर त्याचा भवसिंधू कसा तरणार, त्याचा भवसिंधू कसा तरणार, अशी एक शंका. बरोबर आहे का नाही बघा. अर्थाकार वृत्ती बी नाही नसू दे, त्याप्रमाणे आचरण पण नाही नसू दे. फक्त वाचन गीता 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 जरी म्हटलं तरी इथं महाराज काय म्हणतात, भवसिंधू तरे अर्धक्षणी, असं तिथं महाराजांचं मत आहे. आमची शंका तिथं आहे का नाही, आमची शंका तिथं आहे का नाही. आता जो अखंड देवाचं चिंतन करतो, नाम घेतो, त्याला देवाला तेच प्रिय आहे महाराज. देवाला तीच सेवा आवडते. सेवा ते आवडे उच्चारावे नाम. देवाचं नाम घेतलेलं आवडे देवाशी, तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. ते का आवडतंय. किंवा श्रवण करते जी गीता, त्याला ते महाराज गीता भागवत करीते श्रवण. गीता भागवत करीते श्रवण.
अखंड चिंतन विठोबाचे कुणी कन्या पुत्र होती जे साथी अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे कन्या बघा गीता भागवत करीती श्रवण गीता 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 वाचे जे म्हणती गीता भागवत अखंड चिंतन विठोबाचे दोन्हीचं साम्य आहे त्या म्हणजे त्याचा भाव साम्य आहे. नवे नवे देवाला तर आवडेलच तो भक्त, पण तुकाराम महाराजसुद्धा एवढे जगद्गुरू तुका अवतार नामायचा तुकोबारायसुद्धा काय म्हणता माहिती आहे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. म्हणजे असे जे भक्त आहेत कोण गीता 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 वाचे जे म्हणते असे जे भक्त आहेत त्यांची माझ्याकडून सेवा घडली तर तुकोबाराय म्हणतात मी कोण आहे, धन्य आहे धन्य आहे. म्हणून नित्यनेम वाचे वदता अक्षरे प्रत्येक अक्षरामध्ये तो देव परमात्मा भरलेला आहे. भव सिंधू तरे अर्धक्षणी मुखी नाम हाती मोक्ष 80 साक्ष बहुतांची. भवसिंधू तरे म्हणजे जन्ममरणाचा फेरा तो एक अर्ध्या क्षणामध्ये तरुण जातो महाराज. विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार कुंडलिका वंदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबार कुमार विठोबार कुमार हरी. गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा नित्यनेम वाचे वदता अक्षरे भवसिंधू तरे अर्धक्षणी. ह्या 2 पदाचं आपण चिंतन केलं. पुढं महाराज म्हणतात 3रं पद आहे एका जनार्दनी जयाचा हा नेम असा ज्याचा नेम आहे तया पुरुषोत्तम न विसंबे. नेमाना ज्याचा असा नेम आहे त्याला देव कधीच विसरत नाही असा त्याचा सरळ अर्थ झाला. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी लक्षात येईल. एक पंडित होते, पूजापाठ करणे हा त्यांचा व्यवसाय. नेहमी देवाचं चिंतन करायचं. कुटुंबात मोजकीच माणसं होती आणि त्या पूजापाठातून काय मिळेल त्याच्यावर उदरनिर्वाह किंवा भिक्षा मागायची, माधोगरी मागायची. काय झालं सलग 2-3 दिवस पाऊस अफाट लागल्यामुळं माधोगिरी मागायला जाता आलं नाही. माधोगिरी मागायला जाता आलं नाही. आता काय आणलं नाही म्हटल्यावर घरात काहीच नाही, नुसतं निर्जला. निर्जला म्हणजे नुसतं जलच पाणीच. पाणी पिऊनच काढायचे पळायले. मग यांचा नित्य नेम कसा आहे एका जनार्दनी जयाचा हा नेम. कुठला नेम? नित्यनेम नामे नित्यनेम किंवा नित्यनेम द्रुपद काय आपलं नित्यनेम वाचे वदता अक्षरे. नित्यनेम वाचे वदता त्यांचा नित्यनेम होता गीतेचा पाठ. आणि ते मग 22वा श्लोक मगाशी सांगितलेला तो श्लोक त्यांनी वाचला. तिथं आले
आणि थांबले घेऊ. योगक्षम व्हाम्यहम, त्याचा योग नित्यनेमा अनन्य आहे. मी नित्यनेमानं गीता श्रवण करतोय, वाचतोय. आणि आता कालचा दिवस आम्ही पूर्ण पाणी पिऊन काढला. मग देवाला कळत नाही का एवढं तरी. आणि हे श्लोक देवानं चुकीचं लिहिलं आहे म्हटलं, आणि तिथं पेनानं का नाही खोडलं. ते योगक्षम ते खोडलं. खोडल्यानंतर ते घरी आले. तर ते घरी यायच्या इकडं खोडले, त्यांचा अजून पाठ पुढचा व्हायचा आहे. इकडं घरी यायच्या अगोदर एक लहान मुलगा गोरा गोमटा असं बुट्टी भरून शिदा घेऊन आला. त्यात काय तांदूळ आहेत, गहू आहे, डाळ आहे, गूळ आहे, तेल आहे, सगळं जेवणाचं साहित्यच घेऊन आलं. आणि ते त्यांच्या पत्नीला म्हणला, काकी हे घ्या म्हणले, हे घ्या. ते नित्यच पाठाला यायचा. त्यांचं ते पाठ घ्यायचे नाही, ते स्वतः पाठ म्हणून नव्हते, तर ते विद्यार्थ्यांना शिकवायचे. मग त्यांचा विद्यार्थी आहे म्हटले मी. आणि कल पावसामुळं मला येता आलं नाही, आणि मी आज आणलं, हे घ्या. आणि ते जेवण केलं. ते नंतर आले. खरं तोंडातनं त्या बाळाच्या रक्त येत होतं. तोंडातनं रक्त येत होतं. लाल शाईनीने हे केलेलं, रक्त येत होतं म्हटल्यावर ते म्हणले, बाळ अरे काय झालं तुझ्या तोंडाला, एवढा सुंदर आहे, तोंडाला रक्त नाही. म्हणले गुरुजींनी मारलं मला. गुरुजींनी मारलं. का मारलं गुरुजींनी तुझ्या? तर काल पावसामुळे मला शिदा आणता आला नाही, आणि त्याच्यामुळं मारलं. थांब, तुझे गुरुजी उद्यात म्हटले, मी त्यांना सांगते म्हणले. आता गुरुजी म्हणजे कोण ह्याचेच मालक नाही. मग म्हटलं मी जातो म्हटलं. ते गेला. आणि हे आले तर कोणी शिदा आणला तर म्हटलं, म्हणजे तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? हो, अक्कल काढली तिने. तर काय झालं, एवढ्या छोट्या बाळाला मारायचं, त्यानं मग मारत असताना एवढं तोंडातनं रक्त येईल एवढं मारायचं. तर ते म्हणजे मी मारलंच नाही, तर तू काय सांगायले, कुठं मारलं आहे? आणि ते पोरगं खोटं सांगताय का म्हणजे, त्या तोंडातनं रक्त येत होते. मग त्यांच्या लक्षात आलं, का मारलं? आता मगाशीच तुम्ही 2 तासापूर्वी त्याला मारलं आहे म्हणले. मग यांच्या लक्षात, योगक्षम तिथं मी खोडलं आहे, हा भगवंतच आहे. गोष्ट संपली. ह्या गोष्टीचं तात्पर्य काय? एका जनार्दनी जयाचा हा नेम. नेमाला फार महत्त्व आहे महाराज. नेमाला फार महत्त्व आहे. नेमाला पडता जड भारी, पडता जड भारी, हो पडता जड भारी, भारी, पडता जड भारी, पडता जड भारी, नेमान टळे निर्धारी, नेमान टळे निर्धारी, नेमान टळे निर्धारी, नेमान टळे निर्धारी. मग तू होऊन दी शंकई, हो मग तू होऊन दिसीना, पडता जड भारी, नेमा न टळे निर्धारी. किती जरी जड झालं, किती संकट आलं, तर नेमात बदल होता कामा नये. मग संत चरित्रामध्ये अनेकांचे उदाहरण आहेत महाराज. ह्यात महत्त्वाचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर चोकोबांचं आहे. वारीचा नेम होता, पत्नी दिवसात आहे, पत्नी घरात, दुसरं कोण नाही. तुम्ही वारला निघालाय, घरात कोण नाही, मग कुणाला पाठवा, अक्कासाहेब असेल तरी पाठवा. कथा माहिती आहे सगळ्यांनी. ते म्हणजे बरोबर म्हणजे वारीत गुंग झाले, ते तिकडेच गुंग झाले. दिवसात म्हटल्यानंतर किती दिवसात डिलिव्हरी होणार? त्या देवानं सगळं केलं का नाही? पडता जडभारी, नेमान टळे निर्धारी, मग तो होऊन येदी सीन. असा तो आड घाली सुदर्शन.
काय करेल का सांगत नाही. मग कारण करणे का न करणे आघवा तोची एकू जाणे, विश्व चलत असे जेणे परमात्मेने. हे सगळं विश्व जेवल्याशिवाय तो जेवत नाही महाराज. असा तो परमात्मा आहे. तो काय कर तिथं बाकी निश्चय पाहिजे. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. किंवा बरीच प्रमाण आहेत. भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठाउठी. भाव पाहिजे. कसा भाव पाहिजे? मग काय सांगितलं भाव अनन्य भाव पाहिजे. म्हणजे देव भाव पाहिजे. नवे नवे सोहम भाव पाहिजे. मीच देव आहे असा भाव पाहिजे. असं असेल तर म्हणून महाराज शेवटच्या पदामध्ये म्हणतात, एका जनार्दनी जयाचा हा नेम, तया विश्वंभर न विसंबे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. वाटा जयाचा हारे एका जनार्दनी जयाचा हारे एका जनार्दनी जयाचा नेम. एका जनार्दनी जयाचा नेम. एका जनार्दनी जयाचा नेम. एका जनार्दनी जयाचा नेम. नित्य नेम वाचे वदताक्षरे. नित्य नेम वाचे वदताक्षरे. तया पुरुषोत्तम न विसंबे. तया पुरुषोत्तम न विसंबे. तया पुरुषोत्तम न विसंबे. नित्य नेम वाचे वदताक्षरे. नित्य नेम वाचे वदता अक्षरे. वाचे वदताक्षरे. नित्य नेम नित्य नेम वाचे वदताक्षरे. नित्य नेम वाचे वदताक्षरे. नेमताचे वदताक्षरे. नित्य नेम वाचे भवते
हा काय बोला वाचे वाचे वदताक्षरे नित्यने वाचे वदता